देवी, आपल्याला असे वाटणे स्वाभाविक आहे, परंतु असेही असू शकेल की तो शंख बानूच्या वाड्यासमोर प्रकट होण्यामागे काहीही प्रयोजन नसेल, किंवा त्यावेळी गडावरील काही चेतना शक्ती अर्थात दृश्य अदृश्य स्वरूपातल्या त्यांच्या दर्शनासाठी तो शंख प्रकट झाला असेल, किंवा त्यांचा प्रत्यय यावा म्हणून कदाचित तो शंख प्रकट झाला असेल. हो, शक्य आहे. पण तोच माझा प्रश्न आहे की जेजुरीत कुठेही प्रकट नव्हता, गडावर कुठेही प्रकट नव्हता, तो त्याच ठिकाणी प्रकट का झाला? कोणाला त्या शक्तीचा प्रत्यय येणार होता? हा प्रश्न मला राहून राहून अस्वस्थ करतो आहे. आता ते कसे काय सांगणार? आणि तुम्हाला जरी हे ठाऊक असेल तरी तुम्ही मला ते सांगावं असा माझा हट्ट नाही. मी केवळ तर्क लावते आहे. असं काय घडलं असावं याचा विचार करते आहे. होय देवी, आणि तुम्हाला श्री खंडेरायांनी हे सांगितले असेलच की या समुद्र मंथनाच्या आख्यानातून आपल्याला असे काही संकेत मिळणार आहेत ज्यामुळे श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी देवींचे स्वरूप हे तुम्हाला समजणार आहे. आणि मी देखील त्याची वाट पाहते आहे. शंकांचा हा संकेत मला काहीतरी मार्ग दाखवेल असं मला वाटलं, म्हणून मी शंका विचारली. पण आता तसं काही असेल असं मला वाटत नाही. तो केवळ एक योगायोग समजावा देवी. नारायण नारायण. देवी, सूर्यास्त झाला. आख्यान इथेच थांबवावे लागणार. सदानंद 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 सदानंद. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. स्वामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे कशा करता आलेस तू इथे? विकीची चाळी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवाला म्हणून लक्षात ठेवलं. ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस,
हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?